नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनल हॅलो किसानवर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 75% पीक विमा. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांना पीक विमा हा जमा होणार आहे आणि कोणकोणते जिल्हे यासाठी पात्र आहेत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त झालेला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात जो झाला अवकाळी पाऊस झाला होता, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता 42,000 शेतकऱ्यांना आता एकूण 70 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत सविस्तर माहिती. आता चला तर आपण सुरुवात करूया. राज्य शासनाचा महसूलमध्ये आपण बघू शकतो मित्रांनो, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 2023मध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई देण्यासाठी 31 जानेवारीला मंजुरीसुद्धा देण्यात आली मित्रांनो. जिथे बैठक झाली आणि 21 जानेवारीला ही मंजुरीसुद्धा आता शासनाने दिली आहे. 42,000 शेतकऱ्यांना आता एकूण 70 कोटी रुपयांची नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पुढे आपण बघू शकतो की जिल्ह्यात खरीप हंगामात मित्रांनो बघू शकता तुम्ही खरीप हंगामात 1,12,000 हेक्टरचा लागवड मित्रांनो करण्यात आली होती. परंतु यावेळेस लागवड करून सुद्धा शेतकऱ्यांना पीक हे चांगलं आलं होतं. परंतु नुकसानीमध्ये पाऊस आपण बघू शकतो डिसेंबर-जानेवारी त्याचप्रमाणे जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतीच्या अतोनात नुकसान झाले व शेतकऱ्यांना हातातोंडाशी असलेला घास मित्रांनो यावेळेस निसर्गाने हिरावून नेला होता मित्रांनो. तर मित्रांनो, कसे झाले नुकसान आता आपण ते बघू. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही जिल्ह्यात 27 ते 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे 12,244 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे 28,242 शेतकरी बाधित झाले होते. त्याचप्रमाणे 4 ते 6 डिसेंबर दरम्यान असलेल्या अवकाळी पावसामुळे 13,497 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने 25,054 शेतकरी बाधित झाले होते. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीमुळे 36,20,88,000 शेतकरी मित्रांनो यामध्ये नुकसान झाले होते. त्यामुळे एकूण जर आपण आकडा बघितला तर मित्रांनो, आतापर्यंत शेतकऱ्यांना जर मदत द्यायची होती तर ती एकूण 70 कोटी रुपयाची मदत मिळावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मित्रांनो केली होती. परंतु मित्रांनो, आता राज्य शासनाने त्याला 31 जानेवारी रोजी मंजुरी सुद्धा देण्यात आली. तर मित्रांनो, वाढीव मदत कशी मिळणार आहे आता आपण ती बघू. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही 13,000 ऐवजी आता मित्रांनो 63,000 हेक्टरपर्यंत ज्यांचं पीक हे मित्रांनो यामुळे बाधित झाले त्या शेतकऱ्यांना आता ही मदत मिळणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण बघू शकता एकूण बाधित क्षेत्र जर आपण विचार केला मित्रांनो तर 25,700 हेक्टर हे क्षेत्र एकूण बाधित होतं मित्रांनो. त्याप्रमाणे एकूण बाधित जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर 42,000 शेतकरी एकूण बाधित झाले होते. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला की आता या शेतकऱ्यांना निधी किती देण्यात यावा तर आपण निधीचा विचार केला तर 68,83,00,000 एवढ्या रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे मित्रांनो. ही होती माहिती. जर माहिती आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.